शब्द आहे तो आहे डिटेन. डिटेन म्हणजेच काय की एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या माणसाला ज्यावेळेस तात्पुरत्या काळासाठी म्हणजे टेम्पररी काळासाठी ज्यावेळेस त्याला जेलमध्ये टाकण्यात जातं किंवा त्याला जेलमध्ये ताब्यात घेतलं जातं किंवा त्याला अरेस्ट केलं जातं, त्याला आपण डिटेन हा शब्द वापरतो. अरेस्ट करणे म्हणजे डायरेक्ट अटकच करणे, परंतु डिटेन करणे म्हणजेच काय की केस वगैरे न करता फक्त खूप गर्दा करतोय, खूप गोंधळ करतोय म्हणून शांतता भंग न व्हावं म्हणून ज्यावेळेस पोलीस हे करतात, जसं आपल्या दिल्ली पोलीसचं म्हणणं आहे, परंतु खरं काय ते तुम्हाला माहिती आहे, मी ते सांगणार नाही. परंतु डिटेन या शब्दाचा अर्थ काय होतो की टेम्पररीसाठी ज्यावेळेस तुम्ही ताब्यात घेता त्यावेळेस त्याला डिटेन शब्द वापरतो. आणि अरेस्ट करणे म्हणजेच काय की अटकच करणे, त्या माणसावरती एखादा गुन्हा दाखल करणे आणि त्या माणसाला अरेस्ट करणे. आता अरेस्ट करण्यासाठी अरेस्ट वॉरंट लागतो. आता सध्या एका गोष्टीने भारतामध्ये प्रचंड धुमकूळ घातलाय, ती गोष्ट म्हणजे कुठली, तर कोकरोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये चालू असलेलं आंदोलन. आता या आंदोलनाच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही जाणून घेताय सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडिया असू दे किंवा चर्चेच्या माध्यमातून, त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे शब्द इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये ऐकायला येत असतील. परंतु इंग्लिशमध्ये जे शब्द ऐकायला तुम्हाला येत आहेत त्या शब्दांचे तुम्हाला पूर्णपणे अर्थ माहीत नसू शकतात. आणि त्याच उद्देशाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये या प्रोटेस्टशी निगडीत किंवा या प्रोटेस्टशी संबंधित कुठले कुठले इंग्लिशमधले शब्द आहेत जे की तुम्हाला माहीत असले पाहिजेत तसे शब्द डिस्कस करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. सीजेपी प्रोटेस्ट बाबतीत जाणून घेत असताना पहिला जो शब्द तुम्हाला इंग्लिश मधला माहित पाहिजे तो शब्द म्हणजे कुठला, तर प्रोटेस्ट. आता प्रोटेस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, तर आंदोलन होतं. आता जो वेगवेगळे जे लोक जाऊन तिथे आंदोलन करतात त्यांना प्रोटेस्टर्स म्हणतो. काय म्हणतो? प्रोटेस्टर्स. म्हणजे आता प्रोटेस्ट करणे म्हणजे हा वर्ब आहे, परंतु ज्यावेळेस त्याला आपण काय लावतो, प्रोटेस्टर, ज्यावेळेस त्याला आपण TOR सगळ्यात शेवटी जोडतो, म्हणजे OR जोडतो, त्यावेळेस त्याला प्रोटेस्टर्स म्हणतो. आणि त्याला आपण अनेक वचने बनवण्यासाठी आरच्या नंतर अजून एकदा S जोडतो, म्हणजेच काय की प्रोटेस्टर्स. प्रोटेस्टर्स म्हणले की मग आंदोलन करणारे जे मुलं आहेत, मग ते विद्यार्थी असू दे, शिक्षक असू दे, कुणी जे असेल, जे माणसं प्रोटेस्ट करतात त्या माणसाला आपण इंग्लिशमध्ये प्रोटेस्टर्स म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेशन. आता डेमॉन्स्ट्रेशन हा जो शब्द आहे तो या कॉन्टेक्स्ट जास्त प्रमाणात युजफुल नाही, परंतु डेमो दाखवा असं आपण म्हणतो, म्हणजे काय की प्रदर्शन करणे. ओके. आता प्रदर्शन या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. प्रदर्शनचा अर्थ एक्झिबिशन पण होतो, समजा म्हणजे प्रदर्शनसाठी आपण एक्झिबिशन पण शब्द वापरतो, डेमॉन्स्ट्रेशन पण शब्द वापरतो. परंतु ज्यावेळेस आपण आंदोलन करत असतो त्यावेळेस त्याला आपण प्रोटेस्ट हा शब्द वापरतोय. आता याच प्रोटेस्ट बाबतीत वेगवेगळ्या रॅलीज निघत आहेत. रॅली म्हणजेच काय की इथे समजा नाही की मोटरसायकलवरती, गाड्यांवरती लोक बसतात किंवा पायी पायी चालत इकडे तिकडे जात असतात समजा आंदोलन करत, त्या माणसांना त्या गोष्टीला आपण रॅली म्हणतो. युजली रॅली ज्यावेळेस निघते त्यावेळेस त्याची एखादी सभा असते, म्हणून त्याला रॅलीला जवळपास आपण जाहीर सभा किंवा सभा याबाबत तो शब्द वापरू शकतो. रॅली म्हणजेच काय की एका जागेवरून दुसरीकडे माणसं निघतात. पुढचा जो शब्द आहे तो आहे मार्च. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चवाला मार्च. आता मार्च या शब्दाचा मुळात अर्थ काय आहे, तर मिरवणूक, एखाद्या जागेवरून दुसऱ्या जागी जाणं. त्यावेळेस आपण असं जे करतो ते NCC मध्ये करत असतो बघा, ते असं ते करत ते पुढे जात असतात लोक, किंवा एखादा मिनिस्टर चाललेला असतो आणि झेंडावंदनच्या दिवशी त्याच्या पाठीमागे लोक असं चालतायत समजा, किंवा तो माणूस पुढे आहे तर त्याला आपण मार्चिंग म्हणतो. मार्चिंग म्हणजेच काय की पुढं पुढं असं चालण्याला आपण मार्च म्हणतो. आता मार्चला आपण तुम्ही मिरवणूक म्हणू शकता. पुढचा जो शब्द आहे तो आहे सिटिन. सिटिन म्हणजेच काय की बारामतीतलं सिटिन हॉटेल नाही, सिटिन म्हणजेच काय की धरणा. धरणा म्हणजेच काय की बाबा कुठेतरी माणूस सगळेजण बसलेत, आंदोलनासाठी बसलेत आणि सगळेजण एका जागी बसून ज्यावेळेस आंदोलन करत असतात, सगळेजण मिळून एका जागी बसतात, त्याला आपण धरणा म्हणतो. आता पुढचा जो शब्द आहे तो आहे हंगर स्ट्राईक, ज्याचा अर्थ मराठीमध्ये उपोषण होतो. सोनम वांगचुक हॅज बीन ऑन हंगर स्ट्राईक फॉर नियरली 20 to more than 20 days. पुढचा जो शब्द आहे तो आहे ॲजिटेशन. ॲजिटेशन या शब्दाचा अर्थ आंदोलन होतो. कॅम्पेनचा अर्थ होतो एखादी मोहीम, म्हणजेच काही वेगवेगळे कॅम्पेन राबवले जातात, वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात की एखादी गोष्ट करण्यासाठी, त्याला आपण कॅम्पेन म्हणतो. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे स्लोगन. आता स्लोगन म्हणजेच काय की गन नाही, स्लोगन म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण वेगवेगळं घोषणा देत असतो, त्या वेगवेगळ्या ज्या घोषणा ज्यावेळेस देत असतो आपण त्याला आपण स्लोगन म्हणतो. म्हणजेच काय की भारत माता की जय असं तसे वेगवेगळ्या ज्या गोष्टी बोलतो आपण त्याला स्लोगन्स म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे प्लाकार्ड. प्लाकार्ड म्हणजेच काय की फलक असतं का, समजा नाही की एखादा भाव फलक जसं असतं, समजा नाही की एखादं असं छापलेलं असतं, त्याला आपण प्लाकार्ड म्हणू शकतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे बॅनर. आता बॅनर या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये पण जवळपास तसाच होतो. द नेक्स्ट वर्ड इज बॅरिकेड. बॅरिकेड वेगवेगळे जे लावलेले असतात, समजा नाही की आता बॅरिकेड, बॅरिकेडिंग, बॅरिकेडेड असा शब्द. आता बॅरिकेड हा जो शब्द आहे तो इट इज ओरिजिनली अ नाउन, परंतु इट कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज अ वर्ब ऑल्सो इन मॉडर्न कॉन्टेक्स्ट. तर मग बॅरिकेडिंग केलेलं आहे, बॅरिकेडिंग केलेलं आहे म्हणजेच की त्या लोकांना अडवण्यासाठी तिथे अशा प्रकारचं जे लावलेलं असतं त्याला आपण बॅरिकेड म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे डिटेन. डिटेन म्हणजेच काय की एखाद्या
विद्यार्थ्याला एखाद्या माणसाला ज्यावेळेस तात्पुरत्या काळासाठी म्हणजे टेम्पररी काळासाठी ज्यावेळेस त्याला जेलमध्ये टाकण्यात जातं किंवा त्याला जेलमध्ये ताब्यात घेतलं जातं किंवा त्याला अरेस्ट केलं जातं, त्याला आपण डिटेन हा शब्द वापरतो. अरेस्ट करणे म्हणजे डायरेक्ट अटकच करणे, परंतु डिटेन करणे म्हणजेच काय की केस वगैरे न करता फक्त खूप गर्दा करतोय, खूप गोंधळ करतोय म्हणून शांतता भंग न व्हावं म्हणून ज्यावेळेस पोलीस हे करतात, जसं आपल्या दिल्ली पोलीसचं म्हणणं आहे, परंतु खरं काय ते तुम्हाला माहिती आहे, मी ते सांगणार नाही. परंतु डिटेन या शब्दाचा अर्थ काय होतो की टेम्पररीसाठी ज्यावेळेस तुम्ही ताब्यात घेता त्यावेळेस त्याला डिटेन शब्द वापरतो. आणि अरेस्ट करणे म्हणजेच काय की अटकच करणे, त्या माणसावरती एखादा गुन्हा दाखल करणे आणि त्या माणसाला अरेस्ट करणे. आता अरेस्ट करण्यासाठी अरेस्ट वॉरंट लागतो. जो शब्द आहे तो आहे कस्टडी, म्हणजेच काय की एखाद्या माणसाला पहिल्यांदा डिटेन केलं जाऊ शकतं आणि डिटेन केल्यानंतर तुझा हा गुन्हा आहे म्हणून त्याला अरेस्ट वॉरंट घेऊन अरेस्ट केलं जाऊ शकतं. आणि अरेस्ट केल्यानंतर ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं जातं त्याला आपण कस्टडी म्हणतो. कस्टडी म्हणजेच काय की पोलीस कोठडी, म्हणजे एखाद्या माणसाला ताब्यात घेतलं जाणे. ताब्यात घेतलं जाणे म्हणजे इथं पण ताब्यातच घेतोय, परंतु ताब्यात म्हणजे कसं जेलमध्ये टाकणे, थोड्या 1-2 दिवसासाठी कोर्टात हजर करण्यासाठी. पुढचा जो शब्द आहे तो कॉन्फिस्केट आहे. कॉन्फिस्केट म्हणजेच काय की जप्त करणे, एखादी गोष्ट आपण जप्त करतो त्याला आपण कॉन्फिस्केट म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे जवळपास पुढचा शब्द सीज. हा शब्द सुद्धा जवळपास तसाच आहे. सीज, एखादी गोष्ट सीज करणे म्हणजे सुद्धा ती पण जप्तच करणे. द नेक्स्ट वर्ड इज डिस्पर्स. डिस्पर्स म्हणजे काय की वेगवेगळ्या जागी विभाजून जाणे, म्हणजे वेगवेगळ्या जागी ज्यावेळेस तुम्ही हे होता त्याला आपण डिस्पर्स म्हणतो. डिस्पर्स म्हणजेच काय की हे लोक इकडे तिकडे हे होत आहेत. आणि अशा बाबतीत ज्यावेळेस भगदड मचली, ज्यावेळेस म्हणतो का भागदौड वगैरे चालली, ज्यावेळेस असं म्हणतो का धक्काबुक्की वगैरे झाली किंवा सगळेजण एकत्रित हे होते आणि धक्काबुक्की झाली आणि एखादा माणूस खाली आला आणि तोडावला गेला, असं ज्या गोष्टी म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये स्टॅम्पेड म्हणतो. काय म्हणतो? स्टॅम्पेड. ओके. द नेक्स्ट वर्ड इज इव्हॅक्युएट. इव्हॅक्युएट म्हणजेच काय की खाली करणे असा त्याचा अर्थ. इव्हॅक्युएट म्हणजेच काय की रूम खाली करणे, म्हणजे दुसरी गोष्ट खाली करणे, तसं नाही. इव्हॅक्युएट म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीतून एखादी गोष्ट उचलणे आणि ती दुसऱ्याकडे टाकणे, त्या गोष्टीला आपण इव्हॅक्युएट म्हणतो. आता इव्हॅक्युएटचा इथे अर्थ बघा की समजा पाऊस वगैरे पडतोय किंवा तिथे खूपच काहीतरी हे होत आहे, मग त्या माणसाला बचाव जे केला जातो त्याला इव्हॅक्युएट म्हणतो. आणि पोलीस काय करते तुम्हाला माहितीच आहे, इव्हॅक्युएट करते की टॉर्चर करते, तुम्ही बघा. पुढचा जो शब्द आहे तो आहे रिस्ट्रेन. रिस्ट्रेन म्हणजेच काय की रोखणे, एखादी गोष्ट करण्यापासून रोखणे ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याला आपण रिस्ट्रेन म्हणतो. जसं की काय, दिस युवक और दिस पर्सन इज ट्राइंग टू डू समथिंग अँड द पोलीस आर रिस्ट्रेनिंग हिम, म्हणजेच काय की दे आर ट्राइंग टू स्टॉप हिम फ्रॉम डुईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्यापासून त्याला हे करतात. आता क्रॅकडाऊन म्हणजेच काय की तुम्ही वेगवेगळ्या न्यूज आपल्या या CGP प्रोटेस्टच्या बाबतीत जे वेगवेगळ्या न्यूज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पोलीस क्रॅकडाऊन असा शब्द जास्त प्रमाणात ऐकला असेल. क्रॅकडाऊन म्हणजेच काय की कठोर कारवाई एखादी ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस त्याला क्रॅकडाऊन म्हणतो. मग पोलीस क्रॅकडाऊन म्हणजे काय की पोलिसांची कडक कारवाई ही चालू झालेली आहे. आता लाठी चार्ज हा जो शब्द आहे, लाठी तुम्हाला माहिती आहे, काठी, आणि चार्ज. चार्ज म्हणजे काही मोबाईल चार्ज करणे तसं नाही. चार्ज करणे म्हणजे लाठी चार्ज करणे म्हणजे असं काठीने त्यांना डायरेक्ट मारायला सुरुवात करणे. पोलिसांकडे जो दंडा असतो समजा त्याला आपण बॅटॉन म्हणतो. काय म्हणतो? बॅटन. बॅटन म्हणजेच काय की दंडुका हा जो आहे समजा त्याला आपण इंग्लिशमध्ये बॅटन म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे टियर गॅस. आता टियर म्हणजे रडणे आणि टियर म्हणजे फाडणे पण होतो, परंतु टियर गॅसमध्ये टियरचा अर्थ रडणे होतो आणि टियर गॅस म्हणजे असा गॅस जो की तुम्हाला डोळ्याला खूप त्रासदायक होतो आणि तुम्ही त्या आंदोलनापासून, त्या प्रोटेस्ट करण्यापासून दूर पळायचं बघता. मग ते पोलीस वगैरे जास्त प्रमाणात भीडला डिस्पर्स करण्यासाठी, लोकांना डिस्पर्स करण्यासाठी ते टियर गॅस वगैरे वापर करतात. कर्फ्यू नावाचा प्रकार जो आहे, कर्फ्यू म्हणजे संचारबंदी. संचार म्हणजेच काय की इकडे तिकडे जाण्यास मनाई ज्यावेळेस असते त्यावेळेस. आता कोविडमध्ये आपण कर्फ्यू नावाचे प्रकार खूप जास्त प्रमाणात ऐकलेले की कर्फ्यू लागलेला, इकडे तिकडे बाहेर निघायचं नाही. तसंच मग आता दिल्लीमध्ये खूप जास्त प्रमाणात ह्या गोष्टी होत आहेत, म्हणून इन ऑर्डर टू स्टॉप द स्टुडंट्स from becoming effective, the government has announced some kind of curfew in Delhi or in some part of Delhi. The next word is security personnel. Personnel म्हणतो, पर्सनल म्हणत नाही, पर्सनेल म्हणतो, प्रोनाउन्सिएशन त्याचं तसं. पर्सनेल म्हणजेच काय की अधिकारी, कर्मचारी अशा अर्थाने, आणि सिक्युरिटीचा अर्थ होतो सुरक्षा. पुढचा जो शब्द आहे तो आहे क्लॅश. आणि क्लॅश म्हणजेच काय की धुरंधरचं आणि टॉक्सिकचं क्लॅश होते, असा क्लॅश जसं म्हणतो तसंच क्लॅश म्हणजेच काय की झटापट किंवा चकमक, म्हणजेच काय की दोन व्यक्तींमध्ये ज्यावेळेस भांडणं होतात किंवा क्लॅश होतं, ज्यावेळेस दोन्ही आमने सामने होतं आणि टकरतात ते एकमेकाला, त्या गोष्टीला आपण क्लॅश म्हणतो. म्हणजेच काय की द स्टुडंट्स वर क्लॅशिंग विथ the police, or the police and the students, they clashed with each other and they
नाही की हार्म वगैरे कोणाला झालं काही नाही, दॅट इज अप टू यू टू डिसाईड. द नेक्स्ट वर्ड इज स्कफल. स्कफल म्हणजेच काय की धक्काबुक्की आणि किरकोळ झटापट, म्हणजेच काय की जे काय त्या आंदोलनामध्ये ज्या सगळ्या गोष्टी होतात त्या गोष्टीला आपण स्कफल म्हणू शकतो. पुढचा जो आहे सम स्टुडंट्स ऑर सम पीपल हॅव बीन असॉल्टेड ॲज वेल, म्हणजेच काही लोकांवरती अटॅक पण करण्यात आलेलं आहे. हल्लाबोल ज्याला म्हणतो आपण त्याला तसं. आता हल्लाबोल हा जरा थोडा पॉझिटिव्ह शब्द आहे, परंतु हल्ला करणे म्हणजे एखाद्या माणसाला उगाच काहीतरी म्हणजे हे करून हे केलं, एखाद्यावरती अटॅक करणे. आता पोलीस कशा प्रकारे अटॅक करते किंवा कशा प्रकारे अटॅक केले जात आहेत त्या प्रोटेस्टमध्ये, कोण कोणावरती अटॅक करते, दॅट इज अगेन अप टू यू. द नेक्स्ट वर्ड इज व्हायलेन्स. व्हायलेन्स म्हणजेच काय की हिंसा. गांधीजींचं जे होतं ते नॉन व्हायलेन्स होतं. नॉन व्हायलेन्स म्हणजेच काय की अहिंसा परमो धर्म जसं म्हणतो तसं. मग अहिंसेच्या माध्यमातून काही दिवस तो प्रोटेस्ट चालला, म्हणजे आतापर्यंत चालतच होता, आणि 20 तारखेच्या नंतर त्याचं जरा थोडंसं वेगळं रूप आलं आणि इट हॅज टर्न इन टू कम्प्लिटली व्हायलेंट. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे टेन्शन. टेन्शन म्हणजे मला करिअरचं टेन्शन येते तसंच टेन्शन, परंतु त्या टेन्शनचा अर्थ तणाव होतो, ताणतणाव. ताणतणाव म्हणजेच काय की बाबा आता सीजेपी प्रोटेस्टच्या माध्यमातून, म्हणजे सीजेपी प्रोटेस्टच्या माध्यमातून जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यावरती टेन्शनचं वातावरण आहे, म्हणजेच काय की तणाव निर्माण झालेला आहे, म्हणजेच काय की दे आर बिंग प्रेशराइज्ड की बाबा या स्टुडंटचं काहीतरी करणं गरजेचं आहे, अँड दॅट्स वाय दे आर डुईंग व्हॉट एव्हर इट टेक्स टू स्टॉप द स्टुडंट्स. पुढचा जो शब्द आहे तो आहे केऑस. केऑस, आता CH जो आहे या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन क पासून सुरुवात होतं. केऑस. केऑस म्हणजेच काय की गोंधळ. ज्यावेळेस असं तर गोंधळाला आपण इंग्लिशमध्ये केऑस म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज वुंड. WOUND. वुंड म्हणजे आता त्याला वाउंड म्हणत नाही, त्याला वुंड म्हणतो. वुंड म्हणजेच काय की जखम, जी की वेगवेगळ्या लोकांना झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून इट इज व्हेरी डिसहार्डनिंग किंवा इट इज व्हेरी सॅड टू सी द पीपल सफरिंग. ओके. आणि मेनी पीपल हॅव बीन इंजर्ड. इंजर्ड म्हणजेच काही बऱ्याच लोकांना इजा झालेली आहे आणि बऱ्याच लोकांना जखम झालेली आहे. आता इंजुरी झाल्यानंतर वुंड होतं. ओके. इंज्युअर झालं म्हणजेच काय की वुंड येत असेल थोडक्यात. ओके. इंज्युअर म्हणजेच काय, जखमी होणे. पुढचा जो शब्द आहे तो आहे टर्मोइल. टर्मोइल म्हणजेच काय की बाबा अस्थिरता किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, त्याला आपण टर्मोइल म्हणतो. अनरेस्ट म्हणजेच काय की रेस्ट म्हणजे शांतता करणे. रेस्ट, प्लीज टेक सम रेस्ट म्हणतो. रेस्ट म्हणजेच काय की विश्रांती घे. परंतु ज्यावेळेस अनरेस्ट म्हणतो त्यावेळेस त्याला अशांतता म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे टर्ब्युलन्स. टर्ब्युलन्स आणि टर्मोइल जवळपास सेमच आहे. अस्थिरता एखाद्या बाबतीत जर निर्माण झाली तर त्याला तसं म्हणतो. आणि सध्या भारतामध्ये अशाच प्रकारचं वातावरण आहे. देर इज अ लॉट ऑफ टर्मोइल, देर इज अनरेस्ट इन दी country, and there is a lot of turbulence as well.